हॅलो एव्हरीवन, अजय स्टडीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण घेणार आहोत क्लास 3चं मराठीचा दुसरा धडा श्रावण बाळ। श्रावण नावाचा एक मुलगा होता। त्याचे आईवडील म्हातारे होते। त्यांना पायाने चालवत नव्हते की डोळ्यांना दिसत नव्हते। श्रावणाचे त्यांच्यावर फार प्रेम होते। आई वडीलही श्रावणावर फार प्रेम करीत। काय होतं, श्रावण नावाचा एक मुलगा होता। त्याचे आई वडील म्हातारे होते, म्हणजे त्यांचं वय झालेलं होतं। त्यांना हातापायाने चालायलाही येत नव्हतं आणि डोळ्यांनी दिसत नव्हतं। वयामुळे त्यांना दिसत नव्हतं आणि पायाने चालता येत नव्हतं। एकदा श्रावणाने आई वडिलांना तीर्थयात्रेसाठी काशीला नेण्याचे ठरवले। आई बाप थकलेले, ते कसे चालणार? श्रावणाने एक कावड तयार केली। आई वडिलांना कावडीत बसवले। श्रावणाने त्याच्या आईला काशीला जाण्याची फार इच्छा होती, म्हणून त्याने एक कावड तयार केली आणि त्यामध्ये त्याच्या आईवडिलांना बसवलं, कारण की त्यांना चालता येत नव्हते। कावड खांद्यावर घेऊन तो काशी यात्रेला निघाला। जाता जाता वाटेत एक जंगल लागले। रात्रीची वेळ होती। उन्हाळ्याचे दिवस होते। श्रावणाची आई वडिलांना तहान लागली। ते म्हणाले, बाळ श्रावणा, जवळपास पाणी दिसते का पहा, आम्हाला फार तहान लागली आहे। श्रावणाने ताबडतोब कावड खाली ठेवली। आई वडिलांना एका झाडाखाली बसविले, भांडे घेतले आणि तो पाणी आणण्यासाठी निघाला। त्याच्या आई वडिलांना तहान लागल्यामुळे त्यांनी त्याला म्हणाले, श्रावणाला, की तू इथे कुठेतरी जवळपास आपल्याला पाणी मिळते का बघ, आम्हाला खूप तहान लागलेली आहे। श्रावणाने एक भांडे घेतले आणि तो पाणी शोधण्यासाठी निघाला। दूरवर एक तलाव होता। श्रावण त्या तलावावर आला। त्याने भांडे पाण्यात बुडविले। भांड्याचा बुडबुड असा आवाज आला। इतक्यातच सुसू करीत एक बाण आला। तो त्याच्या छातीत घुसला। बिचारा श्रावण, आई ग, मेलो मेलो असे म्हणाला व घायाळ होऊन खाली पडला। त्या भांड्याचा बुडबुड असा आवाज आला। इतक्यातच एक बाण आला। तो त्याच्या छातीत घुसला आणि श्रावण काय म्हणाला, आई ग, मेलो असे म्हणत तो घायाळ होऊन खाली पडला। त्या जंगलामध्ये दशरथ राजा शिकारीसाठी आला होता। रात्रीच्या वेळी तलावावर एखादे तहानलेले जनावर येईल म्हणून तो दूर एका झाडावर बसला होता। दशरथ राजा नेम धरण्यात फार पटाईत होता। नुसता आवाज ऐकूनही तो अचूक बाण मारी। आता तसेच झाले। श्रावणाने पाण्यात बुडवलेल्या भांड्याचा बुडबुड आवाज होताच त्याने बाण सोडला। तो नेमका श्रावणाच्या छातीत घुसला। राजा दशरथ झाडावरून खाली उतरला। तलावाजवळ जाऊन पाहतो तर काय, एक मुलगा घायाळ होऊन पडलेला राजाला दिसला। ते पाहून राजाला फार वाईट वाटले। तो म्हणाला, बाळ, माझ्याकडून फार मोठी चूक झाली। मी हरिण समजून बाण मारला, तो तुला लागला, क्षमा कर मला। श्रावण विव्हळतच होता। त्याला त्रास होत होता। रक्तबंबाळ स्थितीत होता। तो विव्हळत म्हणाला, राजा, माझे आईवडील तहानेने अगदी व्याकुळ झालेले असतील। त्यांना आता कोण पाणी देणार? दशरथाने श्रावणाजवळचे भांडे घेतले। तो म्हणाला, बाळ, तू चिंता करू नकोस, अगोदर तू थोडे पाणी पी। राजा म्हणाला, पाणी पी, मग मी तुझ्या आईवडिलांना पाणी नेऊन देतो। राजाचे हे बोलणे ऐकून श्रावण म्हणाला, राजा, मला पाणी नको, अगोदर माझ्या आईवडिलांना पाणी नेऊन दे, त्यांना फार तहान लागली आहे। आणि तो मरण पावला। राजा दशरथ श्रावणाची आई आणि वडिलांजवळ गेला व म्हणाला, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे। तुम्ही मला तुमचा श्रावण समजा। मी राजा असलो तरी श्रावणासारखी तुमची सेवा करेन। राजाने श्रावण मरण पावल्याचे सांगताच ते दोघे श्रावण, बाळ श्रावण असा आक्रोश करू लागली। त्यांना राजाचा फार राग आला। राजाने आणलेले पाणी न पिता ते म्हणाले, राजा, आज आमचा बाळ गेल्यामुळे आम्हावर जशी पुत्र पुत्र करीत मरण्याची पाळी आली आहे, तशीच ती तुझ्यावर येईल आणि तूही आमच्यासारखा पुत्रशोकाने मरशील असा शाप देऊन त्यांनी दुःखाने प्राण सोडले। असा हा श्रावणबाळ धडा आहे। त्याच्यामध्ये श्रावणबाळ त्याच्या आईवडिलांना काशीमध्ये दर्शनासाठी नेत असतो। त्याच्या आईवडिलांना जंगलात तहान लागते, त्याच्यामुळे तो पाणी आणण्यासाठी नदीवर जातो, तलावाजवळ जातो एका। पण तिथे दशरथ राजा शिकारीसाठी आलेला असतो आणि त्याला असं वाटते की कोणीतरी जनावरच पाणी पिण्यासाठी आलेलं आहे, कारण श्रावण जे भांडे बुडवतो त्याचा आवाज बुडबुड असा येतो आणि ते ऐकताच राजा दशरथ तिथून बाण सोडतात। तो बाण श्रावणाला लागतो आणि त्यात त्याचा मृत्यू होतो। आणि मग श्रावणाचे आईवडिलांना हे दशरथ राजा सर्व सांगतो आणि मग ते पण राजाच्या हातचं पाणी पित नाही, कारण त्यांचा पुत्र मेलेला असतो आणि ते मग राजाला श्राप देतात की तू सुद्धा पुत्र शोक करत करतच मरशील।
अशा प्रकारचा हा एक धडा आहे. आणि आता याच्यात नवीन शब्द जे आले ते बघून घेऊया. तीर्थयात्रा म्हणजे देवाच्या यात्रेला जात असतं त्याला म्हणतात तीर्थयात्रा. विव्हळणे म्हणजे रक्तबंबाळ झालेल्या परिस्थितीत त्याची जी अवस्था असते त्याला म्हणतात विव्हळणे. कावड आपला तराजू जसा असतो तशाच टाईपचं असतं, दोन्ही साईडला त्याच्यात आपण बसवू शकतो माणसाला, त्याला म्हणतात कावड. श्रावण महिना आहे, नाव आहे त्यांचं. पुत्रशोक म्हणजे पुत्राच्या आठवणीमध्ये दुःख करत बसणे त्याला म्हणतात पुत्रशोक. घायाळ म्हणजे रक्तबंबाळ परिस्थितीत दुःखाने दुःख. प्राण जीव. अयोध्या एका गावाचं नाव अयोध्या. आपल्याला माहिती आहे अयोध्येचा राम, दशरथ राजाचा पुत्रच राम आहे, हेही आपल्याला माहिती आहे. व्याकुळ म्हणजे त्याच्या आठवण काढणे, खूप आठवण येणे त्याला म्हणायचं व्याकुळ. सो थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की सांगा. काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील, प्रश्न असतील, त्याची उत्तरं हवी असतील तेही मला सांगा, मी तुम्हाला नक्की कळवेन. धन्यवाद.